प्रश्न तुमचा उत्तर आयुर्वेदाची हा जो आपला सेगमेंट चालू आहे यामध्ये आजचा जो प्रश्न विचारलेला आहे तो आहे की पीसीओडी मध्ये फक्त मेडिसिन्स घेतले तर चालतात का आणि लाईफस्टाईल मध्ये बदल न करता आपण पीसीओडी रिव्हर्स करू शकतो का? तर सगळ्यात आधी हे समजून घेतलं पाहिजे की पीसीओडी हा फक्त पिरियड्सचा प्रॉब्लेम नाही आहे. तर पीसीओडीच्या मागे मेटाबॉलिझम आहे, स्ट्रेस फॅक्टर आहे, वेट गेन असणं आहे, त्याचबरोबर पुअर स्लीप असणं किंवा एक्सेसिव्ह जास्ती प्रमाणात बाहेरचे पदार्थ खाणं, डायजेशन डिस्टर्ब असणं, हॉर्मोन्स इम्बॅलन्स असणं, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. आणि ज्या वेळेला पीसीओडी करेक्ट करण्यासाठी फक्त मेडिसिनचा आधार घेतला जातो तर त्यावेळेला त्यामध्ये हॉर्मोनल पिल्स मोस्टली वापरल्या जातात. आणि म्हणूनच ह्या हॉर्मोनल पिल्स जोपर्यंत तुम्ही घेत आहात तोपर्यंत पिरियड्स नॉर्मल येत राहतात, बट ज्या वेळेला तुम्ही हॉर्मोनल पिल्स स्टॉप कराल त्यावेळेला पुन्हा तुमची सायकल डिस्टर्ब होणार आहे. आणि म्हणूनच कधीही पीसीओडी, पीसीओएस किंवा इतर कुठलेही हॉर्मोनल डिसऑर्डर्स जे आहेत ते आपल्या लाईफस्टाईलमधून डेव्हलप झालेले असतात आणि म्हणून त्यांना रिव्हर्स करण्यासाठी आपली लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करणं गरजेचं आहे. जसं की स्लीप व्यवस्थित घेणं, स्ट्रेस कमी करणं, डायजेशन प्रॉपर होते का ते बघणं, ह्या सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश केला जातो. जेवणाच्या वेळा व्यवस्थित करणं, जेवणामध्ये जे तुम्ही पदार्थ खात आहात ते पदार्थ व्यवस्थित खाणं, ह्या सगळ्या गोष्टींचा यामध्ये अंतर्भाव होतो. यामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या ह्याही गोष्टींचा अंतर्भाव होत असतो. त्याचबरोबर डेली एक्सरसाइज हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या लाईफस्टाईलचे चेंजेस ज्या वेळेला तुम्ही कराल त्याच वेळेला तुमचं पीसीओडी, पीसीओएस रिव्हर्स होऊ शकतं आणि तुम्हाला मेडिसिनवरती डिपेंड राहण्याची गरज पडत नाही. व्हिडिओ आवडला असेल, माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की सगळ्यांपर्यंत शेअर करा. आणि त्याचबरोबर तुमच्या मनातही काही शंका असतील, प्रश्न असतील, अगदी साध्यातल्या साध्या गोष्टी सुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता आणि आम्ही त्यावरील शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचार तुम्हाला किंवा जो काही उपाय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळे नक्की कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या प्रश्नासह. धन्यवाद.